सहभागी झाल्या आणि त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं काळ कसा बदलत चालला आहे बघा, की बाईपण देगा देवा असं चित्रपट म्हणतो आणि त्याच्यामध्ये शेवटी त्या आमच्याच म्हणजे शिवसेना महिला आघाडीचा कार्यक्रम असल्यामुळे पुरुष वर्गही जराव्यांनी त्याला पाठिंबा देतो. तर या सगळ्या बदल जो होतो आहे त्याच्यामध्ये आमचे बांधव जे महिलांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेते त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि ह्या भूमिकेतूनच आम्ही धर्माचा सुद्धा विचार प्रबोधन आणि समता या दृष्टीनेच करतोय असं मला इथे मुद्दाम सांगावं असं वाटतं. ठाणे आणि मुंबईला जोडणारे रस्ते असतील आणि मुंबई गोवा महामार्ग असेल, रस्त्यांची कामं चालू आहेत, खड्डे आहेत, ठिकठिकाणी पडतायत, ते बुजवले जातात. मात्र त्याच्यामुळे ट्रॅफिक कोंडी होते, त्याच्यातनं दिलासा मिळेल का नागरिकांना, याकडे तुम्ही स्वतः जातीने लक्ष द्याल का? उद्या पुण्यामध्ये मी पोलीस आयुक्त, आणखीन जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सामाजिक संस्थांची बैठक ठेवलेली आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे ज्याला गेल्या वर्षी गणेश उत्सव विषयात आले होते तेव्हा त्यांनी सगळ्या महानगरपालिकांना आदेश दिलेले आहेत की मंडळांना गेल्या वर्षी परवानगी मिळाली असेल तर 5 वर्ष परवानगीची गरज नाही, पण त्याची अंमलबजावणी अजूनही महानगरपालिकांनी केली नाही आहे, कारण प्रशासक आहेत ठिकठिकाणी, महापौर नाहीच आहेत. त्यामुळे एक थोडंसं त्याचंसुद्धा सहकार्य असणं सरकारचं लक्ष आहे या विषयांवरती आणि या सगळ्याचा अहवाल आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत. तुमची जी अपेक्षा आहे की लोकांना सुलभपणाने प्रवास करता आला पाहिजे, सुरक्षितता झाली पाहिजे, खड्ड्यांचा विषय आहे, तर यासाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते दुरुस्तीच्यासाठी प्रयत्न करते. पण आपल्याला कल्पना आहे की पाऊस परत वाढायची शक्यता आहे. आता परत ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे, त्यामुळे दुरुस्ती केली तरी परत त्याच्यावरती ज्या भाराची वाहनं जातात त्याच्यामध्ये परत आपल्याला काही प्रमाणात खड्ड्यांचा त्रास होतो. पण दोन्ही गोष्टी आहेत, जसं रस्त्यांच्या अडचणी आहेत त्याचबरोबर मानवी वाहतुकीचे नियम पाळणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि लोकांनी स्वतःच्या जीवाचा विचार करून, म्हणजे माझी अशी विनंती राहील, आता त्याच्यावर काही मला म्हणायचं नाही की शक्यतो रात्री 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वैयक्तिक छोट्या गाड्यांनी तरी प्रवास स्वतःच्या जीवाचा विचार करून करावा, टाळावा. आपल्याला कल्पना आहे, बाळासाहेब ठाकरेही सांगायचे रात्रीच्या वेळेला प्रवास कमी करा. स्वतः धर्मवीरजींचं पण निधन अशा अपघातानंतरच झालेलं होतं, दुसरेही बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मोठे वाहतूक चालू आहे त्या वाहतुकीची वेळ नियंत्रित करावी आणि छोट्या वाहतूक नियंत्रित करावी. या सगळ्या सूचना सरकारकडे आमचे पदाधिकारी देत आहेत आणि मला खात्री आहे की स्वतः शिंदेसाहेबांचं लक्ष ठाण्याच्या बरोबर महाराष्ट्राकडे आहे. स्वतः देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहेत, ठिकठिकाणच्या कोंडीच्या संदर्भात त्यांनी देखील बैठका घेतल्याचं आम्हाला अधिवेशनात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवातल्या लोकांच्या आनंदावर विरजण पडणार नाही. त्यांच्याबद्दल कुठेतरी म्हणजे वेळेचं सुद्धा मर्यादा ज्या आहेत त्याच्याबद्दल एक सूचना केली आहे माझ्याकडे कार्यकर्त्यांनी, ते तर ठाण्यात लागू आहे की नाही तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून सांगा. परंतु 7व्या दिवशी जेव्हा गणेश विसर्जन होतं अनेक जणांकडे, गौरी आणि गणेश, त्या दिवशी मुदत परत लांब लोकांना 11पर्यंत पाहिजे असते. तर अशासुद्धा काही काही मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये भाविकांच्या कल्पनांचा विचार जरूर होऊ शकेल आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांवरती तुम्ही आमच्याकडे त्याची माहिती द्या आणि आम्ही त्याच्यावरून राज्य शासन गणेश भक्तांच्या पाठीशी आहे पूर्णपणाने, याच्यात काही शंकाच नाही आहे. मॅडम, कल्याणमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. 12 वर्षाच्या मुलीवरती ती आईबरोबर जात असताना तिच्याच इमारतीमध्ये सपासप वार केले, तिचा मृत्यू झालेला आहे. कसं वाटतं या घटनेकडे? नाही, असं सातत्याने आपल्याला दिसतंय की असे जे दबंग लोक आहेत, या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांना असं वाटत असतं की आपल्याला कोणीच कायदा पकडणार नाही. पण या ठाण्यातल्याच मला स्वतःला 25 केसेस माहिती आहेत. मी स्वतः त्याच्यात रेल्वे पोलिसांबरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि 90% केसेसमध्ये चार्जशीट झालेली आहेत असं मला रेल्वे पोलिसांनी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पण प्रश्न असा होतो की आता नुकतंच लोकसभेमध्ये, आता आमच्या भावनात असतं त्यांनी सांगितलं असतं की लोकसभेमध्ये नुकतंच विधेयक मंजूर झालेलं आहे की अल्पवयीन मुली असतील तर त्याच्यामध्ये लवकर शिक्षा होईल. तर अशी काही विधेयकं वगैरे जर का अंमलात आली आणि दर 3 महिन्याच्या आतमध्ये हे निकाल प्रकाशित झाले तर नक्कीच या गुंडांना जरब बसू शकेल असं मला वाटतं. आणि आपण सुद्धा मीडियाच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या घटनांची माहिती होते लोकांना, पण जेव्हा निकाल लागतो त्यावेळेला निकालाबद्दल 2च ओळी छापून येतात किंवा एक वाक्य ब्रेकिंग न्यूजमध्ये येतं की आरोपीला फाशीची शिक्षा किंवा आरोपीला जेल. पण त्याच्यामध्ये काय कारणाने त्यांनी चुकीचं वर्तन केलं होतं आणि म्हणून सरकारी वकिलांनी चांगली बाजू मांडल्यामुळे कशी शिक्षा झाली ही माहिती ना वृत्तपत्रांमधून फार येते ना वाहिन्यांमधून येते. त्यामुळे अशा कन्व्हिक्शनच्या संदर्भात आपला दर वाढवण्यासाठी
सरकारने जसे प्रयत्न केले पाहिजेत, जपानसारख्या देशात 99% कन्व्हिक्शन रेट आहे, आपल्याकडे आपण 56% आहोत. पण अशा घटनांची जेवढी प्रसिद्धी होईल तेवढी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जरब बसेल. दुसरं मी या मताची आहे, ते सरकारचं मत आहे की नाही बघू आपण, पण वेळप्रसंगी मुलींना संरक्षणासाठी शस्त्र दिली पाहिजेत असं माझं मत आहे. मॅडम सुषमाताईंनी त्याच ठिकाणी आहेत त्या मला प्रतिक्रिया द्यायची नाही या विषयावर काहीच सरकारवरती. नाही, मला काहीच द्यायची मॅडम, प्रतिक्रिया. महिला मोठ्या प्रमाणावर रेल्वेनी प्रवास करतात. आज रेल्वेचे जर बघितलं तर अक्षरशः जीवावर उतारून महिलांना तुडवून जातात प्रवासी. तर ह्या दृष्टीने काही तुम्ही काही केंद्र सरकारकडे काही मागणी करणार आहात की महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी जो सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी नवी मुंबईच्या साईडला 1 तासाने 1 गाडी येते पनवेलकडे जाणारी, त्यात ती प्लॅटफॉर्म चेंज झालं की बायकांना अक्षरशः तुडवलं जातं. तर ह्या बाबतीत काही तुम्ही काही हे करणार आहात का? याच्यासाठी केंद्र सरकार तिहेरी पावलं उचलतंय. एक म्हणजे मेट्रोसारख्या किंवा रेल्वेच्या वाढवण्याच्यासाठी म्हणून सारखा प्रयत्न चाललेला आहे की ठराविक ठिकाणी लोड येता कामा नये, की जेणेकरून दुसरं क्रॉस कटिंग चाललेलं आहे की एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये लोकांना जाता येईल आणि मधला प्रवास जो आहे तो त्यांचा थांबू शकेल. दुसरं बरेच वर्ष विचाराधीन आहे, अजून त्याच्यावर निर्णय झाला नाही आहे, पण आपण ऑफिसच्या वेळा वेगवेगळ्या ठेवावा क्या असा सुद्धा विचार होतो आहे. पण शेवटी मग ऑफिसमध्ये कॉमन वेळेला 5च तास लोक सापडले एकत्र तर काम कसं होणार. त्यामुळे त्याच्यावर सगळ्या आस्थापनांना विचार करायची गरज आहे. आणि तिसरं, प्रत्येक डब्यामध्ये महिलांच्या ते आता बटन ठेवणार आहेत, पुश बटन, की जिथे सुरक्षेचा प्रश्न आला तर महिला ते बटन दाबू शकतील आणि ते गार्डच्या डब्यामध्ये जाईल. दुसरं त्यांचं आवाहन आहे, ते आपल्याला किती मान्य आहे आपण बघूया. त्यांचं म्हणणं असं की गार्डच्या मागचा जो लेडीजचा डबा आहे त्याच्यात महिलांनी रात्री 9 नंतर चढल्या, रात्रीच्या वेळेला चढायची वेळ आली तर तो लांब असतो, बायका समोर जो डबा आहे तो त्याच्यात चढतात. पण त्यामध्ये पोलीस असतील, तसंच ते पुश बटन असेल तर ते थांबवू शकतील. या ज्या गोष्टी आहेत त्या. आणि महिलांमधले वादविवाद जे आहेत किंवा महिलांमधले गैरसमज किंवा सीटवरूनचे वादविवाद ते सगळे जागा कमी असल्यामुळे आहेत असं मला वाटतं. ते जेंट्स आणि लेडीज दोघांमध्येही होतात. आणि महिलांना तुडवून जायची जी वेळ येते याच्यावरती उत्तर एकच आहे की संख्या लोकल्सची वाढवली पाहिजे. तर ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरीसुद्धा त्याला जेवढं पाहिजे तेवढा महाराष्ट्राला वाटा मिळत नाही असं मला वाटतं. त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निश्चितपणाने मोदी साहेबांकडे हा विषय मांडतील. आणि हिंदी वाहिन्यांनी सुद्धा जरूर हे मांडावं की जे लोकल ट्रेन्सची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून महिलांना त्याच्यामध्ये सोपं होऊ शकेल, पुरुषांना किंवा महिलांना प्रवास सोपा होऊ शकेल. चला ठीक आहे. मॅडम, आज तुम्ही ठाण्यात आलेला आहात. आज ठाण्यामध्ये यायच्या आधी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सगळ्या घटनेचा जो कळवा हॉस्पिटल आहे त्याच्या घटनेचा आढावा घेतला, समितीबद्दल पण माहिती घेतली. नेमकं काय सांगाल याबद्दल? एकतर अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशी घटना कळवा हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे. परंतु आरोग्यविषयक समस्या आणि आव्हानं अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे. याच्यापूर्वी देखील नगर जिल्हा रुग्णालयामध्ये ICUमध्ये आग लागलेली होती. आणि त्याचबरोबर कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष फार मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी केला. नामदार एकनाथजी शिंदे यांनी पण शेकडो हजारो रुग्णांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सेवा केली आणि सर्वच पुढारी याच्यावरती काम करत होते. परंतु ही जी कळव्याची घटना आहे त्याच्याबद्दल सत्यशोधन समिती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नियुक्त केलेली आहे आणि 25 तारखेपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये काही व्यवस्थेचं अपयश आहे का, म्हणजे वेगवेगळ्या ज्या व्यवस्था ICUमध्ये असतात त्याचं, त्या औषधांची काही कमतरता आहे किंवा कसं, किंवा त्या सुमाराला इतर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा मुंबईतल्या किंवा इतर राज्यातल्या हॉस्पिटल्समध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे का, या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श ही समिती घेईल असं मला वाटतं. आणि अशा घटना घडू नयेत पुढच्या काळामध्ये, किंबहुना काही वेगळी कारणं असतील त्याची, तर त्याची समजून घेणं हा त्या समितीचा हेतू आहे. त्यामुळे समितीच्या कामामध्ये मी कुठलाही हस्तक्षेप केला नाही. तर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून मी कळवा हॉस्पिटलचं कशा प्रकारचं व्यवस्थापन आहे, किती पदं रिक्त आहेत, ती रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया काय चाललेली आहे, औषधांच्या संदर्भामध्ये काय व्यवस्था आहे, ऑक्सिजन संपला तर काय होतं, त्याच्यावरती ऑक्सिजन संपायचा प्रश्न नाही, त्यांच्याकडे रिझर्व्ह कोटा ऑक्सिजनचा आहे. ऑक्सिजनची यंत्रणा तपासणारी जे असतात आपले सगळे सर्वंट्स, त्यांच्यावरती निगराणी कशी होते, अशा अनेक मुद्द्यांच्यावरती माझी तपशीलवार चर्चा झाली. आणि दोघांनी माहिती जशी सांगितली तसे सिव्हिल सर्जन यांनीही त्यांची परिस्थितीबद्दलची माहिती सांगितलेली आहे. मोठ्या प्रमाणात आत्ता तरी एक चित्र आहे सगळंच महाराष्ट्रभर की ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रुग्णालयात तेवढ्या सोयीसुविधा नाही आहेत, तर त्या सोयीसुविधा शहरातल्या रुग्णालयात असल्यामुळे लांबून लांबून रुग्ण तिथे येतात, ही वस्तुस्थिती आहे. मग ते कळव्याचं ठाणे महानगरपालिकेचं रुग्णालय असेल
किंवा मुंबईमधली KEM नायर याच्यासारखी महानगरपालिका रुग्णालय असतील किंवा पुण्यामधलं ससून हे शासनाचं संबंधित रुग्णालय असेल, अशा अनेक ठिकाणी आपल्याला रुग्णांची गर्दी झालेली दिसते. आणि म्हणून आरोग्य व्यवस्था एकूण सुधारण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचं तर लक्ष आहेच. त्यांनी 3 महिन्यापूर्वीच तिथल्या हॉस्टेलमधल्या दुरावस्थेबद्दल कठोर कारवाई देखील केलेली होती. इतकंच नव्हे तर निधीची व्यवस्था देखील केली होती. पण या संबंधित घटनेचं राजकारण कोणी करू नये असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून हा अहवाल आल्यानंतर ज्या ज्या सूचना येतील त्याच्याबद्दल निश्चितपणाने शासन काय तो योग्य विचार करेल. विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने राज्याचे जे ज्वलंत प्रश्न असतात त्याला चालना देण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये एक विधायक भूमिका घेण्याचं काम जसं याच्या पूर्वीचे उपसभापती स्वर्गीय वसंतजी डावखरे करत होते. आज मी सुद्धा ठाण्यामध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाला आल्यावर पहिल्यांदा ठाणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जो ज्वलंत प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये विधायक पद्धतीने भेट घेतली. नरेशजी म्हस्के माझ्यासोबत होते आणि या बैठकीमधून जे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांवरती मी एक अहवाल तयार करून, माझा अहवाल उपसभापती या नात्याने मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे देणार आहे, जेणेकरून काही विषयांना पूर्वीच्या काळातल्या जी माझी निरीक्षण आहेत, मी आता 24 वर्ष आमदार म्हणून काम करते, 22 वर्ष त्यातली पूर्ण झाली आहेत, त्यातली माझी निरीक्षणं मी मांडणार आहे. मॅडम, काल विरोधी पक्षनेते आले होते विधानसभेचे. त्यांनी असं म्हटलं की हे ठाणे महानगरपालिका चालू शकत नाहीये, तर हे राज्य शासनाकडे हस्तांतरित करावं अशी गेल्या कित्येक वर्षाची मागणी आहे. तर त्यांनी काही फरक पडेल का? त्याबद्दल आपलं काय? नाही, मुळामध्ये असं आहे की आता नगरला शासकीय रुग्णालय होतं, तरी तिथे आग लागली, त्याच्यामध्ये रुग्ण दगावलेले होते. नाशिकमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये सुद्धा असेच घटना घडल्या होत्या. त्यामुळे मुद्दा महानगरपालिका विरुद्ध राज्य सरकार असा नाही आहे. ठाणे महानगरपालिका कुणाच्या ताब्यात होती आणि त्याच्याबद्दलच्या राजकीय भूमिकेला विरोध करण्यासाठी कोणी काही भूमिका घेतली असेल तर त्या वेळच्या सरकारांनी, त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य ते निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी 2014 साली काही मागणी केली असेल पण नंतर ती मागणी नंतरच्या मुख्यमंत्र्यांना योग्य वाटली नाही. मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आणि त्यामुळे त्यांनी ठाणे महानगरपालिकेकडेच ते ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारनी कुठेतरी ज्याला आपण म्हणू की त्यांची अपेक्षा असेल पण ती योग्य आहे की नाही याचा अंतिम निर्णय शेवटी राज्य सरकार घेत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की याबद्दल काही विचार करण्यापेक्षा ठाणेच्या या कळवा हॉस्पिटलला अधिक मजबूत करण्यासाठी विचार केला पाहिजे. मॅडम, आता CCTV यंत्रणा ही कार्यान्वित झाली पाहिजे स्ट्रॉंगली असं तुम्हाला वाटतं हॉस्पिटलच्या ठिकाणी? नाही, प्रश्न आपण खूप चांगला विचारला आहे. मुळात CCTV आत्ताही आहेत, परंतु CCTVचं मॉनिटरिंग होतं की नाही हा खरा मुद्दा आहे. जसं पोलिसांनी CCTV लावलेले आहेत आणि एखाद्या रस्त्यावरती जर का एखाद्या माणसाने कोणाला ढकलून निघून गेला तर पुढच्या चौकामध्ये त्या पळून जाणाऱ्या माणसाला काही ठिकाणी तरी पोलीस पकडू शकतात. तसं हॉस्पिटलमधल्या CCTVच्या सेंट्रल रूममध्ये आरोग्यविषयक तज्ज्ञांचं सुद्धा देखरेख पाहिजे की एखाद्या ICUमध्ये काय घडतंय, कुठून काही धूर येतोय का, काय होतंय का. फक्त इमर्जन्सी आणि सिक्युरिटीचे 2 लोक बघून ते कळणार नाही. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो की CCTVवरती मेडिकल सर्व्हिलन्ससुद्धा आवश्यक आहे की जो आज महाराष्ट्रातल्या फारशा कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, तो असावा अशी माझी सूचना आहे. वेळ पडली तर होमगार्ड्सच्या लोकांनासुद्धा एक 6 महिन्याचं पॅरामेडिकलचं प्रशिक्षण देऊन CCTVचे निरीक्षण कसं हाताळायचं हे देऊन सगळ्या हॉस्पिटलसाठीची रेकमेंडेशन आहे. तशी ठाण्यात मी प्रत्यक्ष दिलेली आहे. बाकीच्या राज्यासाठी सुद्धा मी ही सूचना जरूर देईन आणि तज्ज्ञ त्याच्यावरती विचार करतील. काय वाटतं मॅडम? सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत, लवकरच गणपती येतील. आता मुख्यमंत्री सुद्धा सगळीकडे जातील, लक्ष देत आहेत. ठाणे आणि मुंबईला जोडणारे रस्ते असतील आणि मुंबई गोवा महामार्ग असेल, रस्त्यांची कामं चालू आहेत, खड्डे आहेत, ठिकठिकाणी पडतायत, ते बुजवले जातात. मात्र त्याच्यामुळे ट्रॅफिक कोंडी होते, त्याच्यातनं दिलासा मिळेल का नागरिकांना? याकडे तुम्ही स्वतः जातीने लक्ष द्याल का? उद्या पुण्यामध्ये मी पोलीस आयुक्त, आणखीन जिल्हा परिषद आणि महानगरपालिका